अगं बाई, म्हणजे या वर्षी पैशांचा पाऊस पडतोय की काय बांद्र्यात? वहिनी, एक आनंदाची बातमी आहे. हे काय ग? हे तुम्हाला दोघांना एकत्रच प्रमोशन मिळाले की काय? वहिनी, मी एक नवीन काम सुरू करतोय, तर त्याची एक टोकन अमाउंट मिळेल पुढच्या काही दिवसात. वा वा, छान छान. जय, कसे आहात रे तुम्ही? हा, आनंदाची बातमी ती नाही का आधी सांगायचीस? काय तुमचं ना गोडाधोडाचं केलं असतं ना काहीतरी. ए पण काय रे, म्हणजे किती किती असे पैसे किती मिळणार आहेत तुम्हाला? अण्णांच्या बायपासची व्यवस्था होईल. म्हणजे खूपच पैसे मिळणार आहेत नाही तुला? मोठं काम असेल नाही? जरा जरा बघा, जरा भावाकडून काहीतरी शिका, जरा बघा कशी प्रगती करतोय ती. नाहीतर तुम्ही. ए जय, मी काय म्हणते, तुझं काम सुरू झालं ना की तू यांना ठेवा तुझ्या इकडे नोकरीला. एकट्याच्या पगारात काही होत नाही रे. आता तुझ्यापासून काय लपवायचं ना. तुम्ही बसा बोलत. जेवणाची तयारी करते मी. तुम्ही सांगितलं नव्हतं ना येणार आहात ते. भाजी भाजी टाकते. वहिनी, मी करते ना भाजी. तू म्हणजे ना आदिती, खरंच ग बाई. हा, तुला किती कामाची हौस आहे. हा, दमत नाहीस का ग तू? आता ऑफिस मध्ये बडेबडी कामं करून आली असशील. तू जरा बस, अण्णांशी बोल जरा. हा, त्यांना पण बरं वाटेल. मी तुमच्या दोघांसाठी ना मस्त गरमागरम चहा करते. जय, अण्णांना बायपासचं सांगावं लागेल ना? ते कसं सांगायचंय? मला काय वाटतं माहिती का, ते तुम्ही दोघंच बोला. नाही म्हणजे तुम्ही काय बाबा लाडके ना अण्णांचे. बोला बोला तुम्ही दोघं. आहे त्यांच्या खोलीत जा. हो, तुम्ही उगाच लोडबुड करू नका. नाही, करू दे त्यांना, काय करतायत ते दोघं. तुम्ही चला आत स्वयंपाकघरात. 2 माणसं वाढली जेवणाची. काय काय? तुला किती वेळा सांगितलं, वाढताना भाजी नेहमी उजव्या बाजूला वाढत जा. स्वतः ताट उलट ठेवता आणि मग मला बोलता. हा ठीक आहे, असू दे. ऐकूयाच पाहिजे, हक्क आहे माझा. बर बर, जेवून घ्या आता. हे काय आता काय झालं? आज काय भाजी मार्केट मध्ये सगळी भाजी संपवायचा विचार आहे वाटतं तुझा? केवढी भाजी वाढली ती? हे बघा, इतकी वर्ष संसार करतेय मी तुमच्या बरोबर. तुम्ही किती जेवता ते तर दूरच, पण जेवताना पाणी किती वेळा पिता हे देखील मला माहिती. उगीच वाद घालू नका. जेवा आता. तू काय उगाच बोलतोय? नाहीतर काय. तो फोन आल्यापासून बघतीये मी, तुम्ही चिडचिड करताय. तुम्हाला ऐकायचे का ती चांगली बातमी? त्यासाठीच चाललाय का हा सगळा खटाटो? मला काही ऐकायचं नाहीये. हा, बरं, राहिलं नाही तर नाही. तुम्हाला आणखी काय हवंय का? वाढलेच ना ते, जरा घशाखाली उतरू दे माझ्या. जेवू दे मला जरा नीट. उगाच मध्ये मध्ये बोल नकोस. मुलांनी एवढ्या तळमळीने फोन केला होता चांगली बातमी सांगायला म्हणून. बरं, नाही तर नाही, पण त्यांनी निरोप दिलाय तो तरी ऐका. आज त्यांना यायला उशीर होणार आहे. काढा त्यांना घराच्या बाहेर. काय राग काढायचा तो काढा त्यांच्यावरचा. त्यांना घराबाहेर काढण्यासाठी मी कशाला जागा राहू? त्यांच्यासाठी माझी झोप फुकट घालवणार नाही. हा, चल, पोट भरलं, झालं जेवण, झोपतो मी जाऊन.
खूप छान वाटलं ऐकून. तुमच्या या नवीन कामाला माझ्याकडून अनेक आशीर्वाद. बाप म्हणून मी आता एवढंच देऊ शकतो. अण्णा, आज जर तुझी आई असते ना तर तिला खूप बरं वाटलं असतं. तू असंच तुझ्या पायावर उभं राहावंस, सुखी व्हावंस, हीच तिची इच्छा होती. खूप बरं वाटलं असतं तिला. असाच आयुष्यात पुढे जात राहा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. पण एक सांगतो, तुमच्या या प्रवासात केतकर काकांना कधीही विसरू नका. त्यांना कधीही अंतर देऊ नका. माझ्यापेक्षाही त्यांनी तुमच्यासाठी खूप केलंय. अण्णा, तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल. मी तिथे अण्णा, मागे तुम्हाला त्रास होत होता ना? नाही, पण आता मी त्यातून पूर्ण बरा झालोय. डॉक्टर म्हणाले ना तसं. हो, म्हणाले डॉक्टर तसं. पण आपल्याला एक छोटंसं ऑपरेशन करून घ्यावं लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला मग परत कधीही कसलाच त्रास होणार नाही. नाही नाही, आता त्याची गरज नाही. हे बघ, तू आता हातात नवीन काम घेतलंयस ना, त्यात पूर्ण लक्ष घाल. हो अण्णा, ते काम होईल, पण हेही महत्वाचं आहे ना. अरे आता हे नवीन काय काढलंय तुम्ही? हे बघा, मी ठणठणीत आहे, मला काहीही होत नाहीये. अण्णा हो, हे एक छोटंसं ऑपरेशन आहे. हे बघ, तर पुन्हा ते हॉस्पिटल, ते ऑपरेशन नको. हे सगळं मला इथे शांतपणे राहू दे. नको ती दगदग. आता जे काही व्हायचं ते होऊन जाऊन दे. अण्णा, अण्णा प्लीज. जय, मला माझी बायपास करायची नाही. खूप खर्च होईल त्याचा, आणि आता तर नकोच. तुम्हाला माहित होतं बायपास बद्दल? हो, मी दुखावला जाऊ नये म्हणून तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवत होता. आणि तुम्हाला दुखवू नये म्हणून मी मला माहित नाही असंच दाखवत होतो. पण अण्णा, आपल्याला लवकरात लवकर ही बायपास करून घ्यावी लागणार आहे, पुढच्याच महिन्यात. नाही बाळांनो, मी महत्वाचा नाहीये. माझ्यासाठी आता तुमची स्वप्न महत्वाची आहेत. अण्णा, आमचं स्वप्न म्हणजे तुमचं सुख आहे, आणि ते सुख तुम्हाला मिळून दाखवायचंय आम्हाला. हो हो, मी बघणारच आहे ते. आणि घाबरू नका, त्याआधी नाही जात मी. आणि चला, तुम्ही आता तुमच्या नवीन कामाला लागा. अण्णा, एकदा विश्वास ठेवा हो माझ्यावर. अण्णा, तुमचं स्वप्न आहे ना, लवकरच आपल्या घरात जायचं, एकत्र राहायचं. मग एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. पैशांची काळजी नका करू, होईल व्यवस्था.
मी सगळी स्वप्न पूर्ण करेल अण्णा, आणि ती पूर्ण होताना ना तुमचा हात माझ्या डोक्यावर हवाय बस. प्लीज एकदा विश्वास ठेवा माझ्यावर. काकू, तुमच्या आणि काकांच्या आशीर्वादाचं फळ आहे. हो का? तुम्ही आणि काका नसताना तर हे स्वप्न पूर्ण करणं लांबच राहील. नुसतं विचार करणं पण जड गेलं असतं. पाया पडतो. सुखी राहा. काकू, व्यक्त होण्यासाठी आपल्याला शब्दांची गरज नाहीये. आपली मनं जोडली गेली. तुमचे अश्रू, तुमचा स्पर्श, तुमच्या भावना सांगतात. काकांना दिलेला शब्द मोडू नका. तुम्ही काकांना सांगितलं? ठीक आहे, हरकत नाही. आम्ही सांगतो त्यांना, आणि माझी खात्री आहे ते नक्की खुश होते. काय हो, काय झालं? नाही, मान्य आहे गेले काही दिवस या घरात तुझ्या मनासारखं होत नाहीये, पण म्हणून असं सूड उगवायचा. पण केवढ्या मिरच्या टाकल्यास? मिरची पोहे बनवलीस की काय? बघू. आता बघू काय? जिभेला मलम लावणार आहेस तू? आदिती, आदिती झालंय का तुझं? हो आले. जरा लवकर ये, आपल्याला बाहेर जायचंय. लवकर. जय, चल. चल काय? मग सांग ना. कसं? अरे निघालात तुम्ही? कॉंग्रॅच्युलेशन. अरे वा. मला बी जमत कधी कधी. काकू, शॉलेट बातमी आहे. काका, तुम्हाला ऐकायची का आनंदाची बातमी? मला कुठलीही बातमी ऐकायची नाहीये. का भाडे करून विचार, माझ्या त्या पैशांचं काय झालं जे मी गरजेला दिले होते ते आता मला मिळणार आहेत का विसरायचं मी? काका, कदाचित उद्याच तुमचे पैसे मी परत देऊ शकेन. हा, पण मी चेक देऊ शकेन. मला माझ्या नवीन कामासाठी फायनान्सर मिळाला. जय, निघूया आपण. काका, येतो. बातम्या सांगतायत. पेपर कुठे आधी?
पेपर. अरे वा, मिरचीने तोंड भाजणारे म्हणून खीर पण करून ठेवली की काय? वा वा. ती मी नाही बर का, भाडे करून केली. काय आता खायला काय हरकत आहे? नको मला. असं कसं? खाऊन तर राहिले तुम्ही, आता संपवा की सगळी. तुम्हाला माहिती होतं ना? माहित असतं तर हात तरी लावला असतं काय याला? बरं बरं, असू देत. हो, त्या निमित्ताने तुमच्या जिभेला आराम मिळेल. म्हणजे भाजली ना ती, आणि आणखीन हवी असली तरी घ्या बर का, काही हरकत नाही. हे मला नको. जय, तुला काय वाटतं? काकांनी खीर खाल्ली असेल? मला नाही वाटत ते खातील. निदान एक चमचा तरी खाल्ली पाहिजे, मला बरं वाटेल. जय, ह्यातला एक बोट पकड. पकड ना. म्हणजे काकांनी खीर नक्की खाल्ली असणार. आदिती, पण हे यांनी प्रूव्ह होतंय. आणि किती काही म्हटलं तरी हा खेळ आहे. हा पण आपल्या मनाची काढलेली एक समजूत आहे. पण आदिती, मला असं वाटतंय होईल सगळं व्यवस्थित. हळूहळू येतील गोष्टी मार्गावर. बरं, चल लवकर. जय, आज आपण घरून खूप लवकर निघालोय. अजून उशीर आहे ऑफिसला. मग एवढी घाई का करतोयस? कारण मला तुला एका ठिकाणी घेऊन जायचं. कुठे? प्रश्न विचारू नकोस, फक्त चल, मी नेतो तिथे. हो, पण कुठे तिथे सांग. मी म्हंटल ना, मी नेतोय तिथे. आहे एक ठिकाण, चल. अजून थोडं वर. जय, हे काय? इथे कुठे आलोय आपण? आपण पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरताना बघायला. जय, चल. आदिती, ऑफिस मधून घरी जाताना नेहमी मला ही बिल्डिंग खुणवायची. आपल्या स्वप्नातलं घर तयार होताना मला या बिल्डिंग मध्ये दिसायचं. आपली सगळी स्वप्न प्रत्यक्षात खरी होणार आहेत याची खात्री पटली आता मला. हे बघ, हे आपलं घर, आपल्या घराचा दरवाजा, आणि दाराच्या मधोमध लिहिलेलं असणार आदिती जय खानोलकर. जय, एक मिनिट थांब. एक मिनिट. वा, आदिती खानोलकर, तुमच्या या हक्काच्या घरात तुमचं स्वागत आहे. ये. आदिती, हे आपलं घर, हा आपला हॉल, ही आपली हे ऐकायला किती छान वाटतंय ना, बोलायलाही छान वाटतंय. खरं तर ही जाणीवच खूप गोड आहे, आपलं असं काहीतरी असण्याची. आपली स्वप्न पूर्ण होण्याची. हे आदिती, मी काय म्हणतो, आपण भिंतींना कुठला रंग देऊया? क्रीम कलर. क्रीम छान आहे, पण स्काय ब्लू नाही तर मग लेमन येलो. नको, क्रीम कलर खूप छान दिसेल.
ओके, क्रीम कलर डन. आणि इथे सोफा ठेवूया. हा, इथे. नाही नाही, थांब जरा. आपण सोफा इथे ठेवला ना की मस्त प्रकाश येईल. ठीक आहे, चल. थांब थांब थांब. आपण सगळ्यांनी रोज संध्याकाळी इथे बसायचं. दिवसभरात जे काही घडलंय ते सगळं एकमेकांशी शेअर करायचं. म्हणजे या घरात हा नियमच करून टाकायचा. मन मोकळं करायचं आपल्या माणसांसमोर. डन. आदिती, हे बघ, ही अण्णांची रूम. इथे अण्णांसाठी एक आराम खुर्ची ठेवायची आणि इथे आईचं शिलाई मशीन. जय, काय झालं? अण्णा खूप खुश होतील ना इथे आल्यावर. आपण सगळे एकत्र राहणार आपल्या स्वतःच्या घरात.